सो नमस्कार मित्रांनो, फायनली आपला लॉंग राईडचा प्लॅन झाला आहे. ही इंटरनॅशनल सोलो राईड असणार आहे. जवळपास 15-20 दिवसामध्ये होईल. मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याकडे नव्हते इतके दिवसापासून ते म्हणजे सगळ्यात पहिले बूट्स. सो मी मागवलं आहे, म्हणजे पण मागवले बूट्स. हे आहे स्कालाचे मोटरसायकल बूट्स, रो बूट आहे, जे की ब्लॅक कलरमध्ये मागवले आपण. ब्लॅक कलरमध्ये याला टो प्रोटेक्शन, पुढे प्रोटेक्शन आहे, परत गिअर शिफ्ट करण्यासाठी हे एक दिलं आहे. हा ब्रिदेबल मटेरियलमध्ये आहे की उन्हाळ्यात वापरू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून खास हा घेतला आहे. कारण की मला वाटतं आपल्याला बऱ्यापैकी इंडिया क्रॉस करत करत ऊनच लागणार आहे. ज्यात हे एक दिलं आहे याला फक्त रिफ्लेक्टर. बाकी राईड करून मी रिव्ह्यू देईलच. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांनी कमेंट केलं होतं आपला आवाजाबद्दल, माईकबद्दल, म्हणून हा DJIचा माईक मिनी मागवला आहे. आणि अजून एक आपण अपडेट केलं आहे ते म्हणजे बाईकसाठी आपण हे घेतलं आहे कारप्ले. कारण की लास्ट राईड आपण जेव्हा केली होती स्पिती आणि लद्दाखला बऱ्यापैकी प्रॉब्लेम झाला आहे मला, म्हणून फायनली मी कारप्ले घेतला आहे. हा कारप्ले गेला असेल जवळपास 6,000मध्ये. तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्टोअरचं किंवा लिंक टाकून देईल. बूट्स आपल्याला गेले जवळपास 7,000ला आय थिंक. आणि यानंतर आत्ता ऑलमोस्ट प्रिपरेशन झालं आहे, फक्त बाईक सर्व्हिस करायची आहे, टायर चेंज करायचं आहे, पुढचं टायर चांगलं आहे. पुढील 1-2 दिवसात आपण राईडला निघून जाणार आहे. तर आत्ता वाजले 8:15 आणि मी आपली नेपाळ राईडचं प्रिपरेशन करतो होतो. आज आपलं मेन काम आहे बाईकचं सर्व्हिसिंग करायची आहे. तर आपली बाईक जवळपास 45,000 किलोमीटर फिरली आहे, म्हणून 2-3 गोष्टी चेंज करायचं आहे. मला वाटतं आहे की क्लच प्लेट चेंज करून घ्यावी. क्लच प्लेट तशी चांगली, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला वाटतं चेंज करून घ्यावी. कारण की नेपाळला ऑफरोड वगैरे मनांग साईडला जरा लागेल, म्हणून रिस्क नको. एअर फिल्टर, क्लच प्लेट, अजून काय असेल ते चेंज करून घेऊ. बाकी ऑलमोस्ट आपली प्रिपरेशन झालं आहे. तो स्पेशल अपॉइंटमेंट काढली हिरोकडनं आजचा दिवस. त्याला बोललो एक जाऊन दे मला दिवसभर सगळं सर्व्हिसिंग आणि चेकअप वगैरे करायचं. सो हे कार प्लेचं कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. हे कार प्ले आत्ता जस्ट बसवलं आहे. चलो थैंक यू, मिलते हैं कल परसों आऊँगा. क्लच केबल लेनी है, वो नहीं है, मिलता नहीं, अवेलेबल नहीं, अपने पास थी इसलिए डाल ली हो. चलो थैंक यू. चलो सो ऑलमोस्ट 6 वाजले. आणि सर्व्हिसिंग झाली आपली. सर्व्हिसिंग म्हणजे आपण आज काम केले, क्लच प्लेट चेंज करून घेतली, क्लच केबल, परत आपलं फ्रंट जो सस्पेन्शन आहे त्याचं ते रबर गेलं होतं, रबर चेंज केलं. सो मागचे ब्रेक पॅड आणि पुढची हे जे क्लच केबल आहे ही माझ्याकडे अगोदरचीच होती, जे स्विटी जाताना मी घेतली होती ते, तर तेच टाकलं मी. कारण की यांच्याकडे असं पण अवेलेबल पण नव्हत्या, क्लच केबल पण नव्हतं, ब्रेक पॅड पण नव्हतं, एअर फिल्टर पण नव्हतं, पण लकीली एअर फिल्टर पण मिळालं आपल्याला. सो एअर फिल्टर पण चेंज करून टाकले आपण. सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, क्लच प्लेट पण चांगली होती, पण आपण चेंज करून टाकली. कारण की सोलो राईड करतो आहे नेपाळसाठी
ती, त्यामुळे आत्ता काही रिस्क घ्यायची गरज नाही. आता फक्त एकच काम राहिलं आहे आपलं, ते म्हणजे टायर चेंज करायचं आहे. दॅट्स इट. ते उद्या नानापेठेत वगैरे बघून उद्या मी टायर चेंज करणार आणि मग मला वाटत नाही आता काही राहिलं आहे. सो ही जी स्क्रीन आहे ही थोडी अशी वाटते मला की थोडी इथं खाली गेली आणि सेंटरला आली ना तो थोडं चांगलं वाटेल. असं पण चांगलं दिसतंय. ते गोप्रोमध्ये माहीत नाही काय व्ह्यू मिळतो याचा. सो पूर्ण दिवस गेला. आज आपल्याला करायचं आहे टायर चेंज. पुढचा टायर तर चांगला आहे, फक्त मागचा टायर चेंज होणार आहे. एक्स्ट्रा ट्यूब कॅरी करू, 2 ट्यूब घेणार आहे एक्स्ट्रा. आणि थोडं टायरचं आपल्याला शिकायचं पण आहे. टायर कसं खोडायचं, लावायचं, पंक्चर कसा काढायचा, सगळे टूल्स आणले मी ॲक्च्युली. सो हे फायनली नवा टायर टाकलं आहे. जवळपास अर्धा पाऊण तासापासून शिकत होतो. थोडा हार्ड आहे, पण मला वाटलं प्रॅक्टिस केली तर होऊन जाईल. ऑलमोस्ट काय काय गोष्टी लागतात, कसा करावं लागतात, इनफ आयडिया येऊन गेली. एमर्जन्सीला कुठं काय झालं तर प्रिपेअर राहू शकतो आपण. मी पण सजेस्ट केलं लॉंग राईडला, ऑफ रोडला कुठं जात असाल ना, बेसिक आयडिया आणि थोडंफार शिकलं ना बरं असतं कधी पण. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आपला बराच वाढतो राईडचा. मे बी पंक्चर होईल नाही होईल, पण कॉन्फिडन्स वाढून जातो. मेंटली प्रिपेअर राहतो माणूस. येस, ऑलमोस्ट झालं आहे. 2-3 थोड्या गोष्टी घ्यायच्या आहे आणि लगेच आपण निघू. फायनली आपण टायर चेंज केलं आहे. चाच्याकडे आलो होतो, चाचांनी बहुत मदत की है. टायर कैसे खोलते हैं, कैसे भी डाले, सब सिखा डाला है. अभी कोई टेंशन नहीं, कितना भी दूर गए कोई दिक्कत नहीं. तो आपका कहाँ पे है? ये नानापेठ पे. हाँ, इस्लामपूर सांग. काही मदत लागली काय लागली, हेल्पफुल लोक आहे, बिंदास आहे इथं. मी नंबर वगैरे असेल तर त्याचा का नंबर डाल देता हूँ नीचे, ज़रूर आना इधर. बाइक रेडी. कैमरा महंगा मिलता है क्या? बहुत महंगा. चलो थैंक यू. आपका नाम अकबर. चलो रहता है. चलो थैंक यू सो मच. चलो सो आपला आता टायर चेंज करून झालं आहे. जुनं टायर बी आपलं चांगलं आहे, ते पण कॅरी केलं आहे सोबत. नेक्स्ट टाईम ते बोलले की या तुम्ही 2-3 दिवस जरी आले तरी चालेल. तो काही टायरचं शिकवून देऊ. आपण बराच वेळ गप्पा करत बसलो होतो. सगळं इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स त्यांनी सांगितल्या. आपलं ऑलमोस्ट राईडचं प्रिपरेशन ऑलमोस्ट झालं आहे. हे फक्त मागे फक्त हे पॅकिंगला घेत होतो मी. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू की एक्झॅक्ट काय काय इसेन्शियल मी कॅरी करतो आहे फॉर विंटर समर. दोघं आपल्याला लागणार आहे, कारण की मी ज्या लोकेशनला जाणार आहे ते रिमोट लोकेशन असणार आहे. तिथं मला नाही वाटत काही इझिली आपल्याला अवेलेबल होईल. त्यानुसार मी हे पॅकिंग जी आहे ती कॉम्पॅक्ट ठेवली आहे. मी कॅरी करणार आहे टेल बॅग आणि टँक बॅग, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि असली तर मग मे बी ट्रायपॉड राहील. एवढ्या गोष्टी मी कॅरी करणार आहे. सो आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे गोप्रो, इन्फ्लेटर, डिस्प्ले आणि हा DJIचा माईक आहे. आणि ही कॅनॉनची 85mm कॅरी करतो आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे हे जे दिसतंय चेन क्लूप आणि चेन क्लीन असेल. आणि हे आहे टायर रिपेअर, जो सिलेंडर येतं ते ट्यूब येतं ती आहे. अँटी पंक्चर हा एक मी गॉगल घेतला आहे हेल्मेटसाठी. आणि या ज्या दिसत आहेत या आहेत आपल्या क्लच आणि एक्सलेटर. तसंच मी कॅरी करतो आहे ब्रेक पॅड आणि स्पार्क प्लग. बॅगेत आहे सगळे केबल्स आणि चार्जर्स, इलेक्ट्रॉनिक्स. सो इथं बघताय, इथं आहे इंटरलायनर विंटरसाठी. परत हे एक बलकलावा कॅरी करतो आहे. 2-3 पॅन्ट्स आणि हे शर्ट्स कॅरी करतो आहे. हेल्मेट राहील आपलं. आणि हे टूल्स कॅरी करतो आहे मी फॉर पंक्चर आणि एनिथिंग इमर्जन्सी आहे. ग्लव्ज जे आहे हे नॉर्मल ग्लव्ज, आणि हे विंटरसाठी हे ग्लव्ज घेणार आहे. हे मी घेतले होते लडाखला आणि हा एक स्पेअरला ठेवतो आहे मी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला मला वाटतं आत्ता महाराष्ट्रामध्येच लागेल ते म्हणजे रेन लायनर्स.
आणि आपण टँक बॅग रायडाची ही टँक बॅग वापरणार आहे. रायडाची टेल बॅग 45 लिटरची वापरणार आहे. हे आहे आपलं रायडिंग गिअर्स, जी की रायनॉक्सचं जॅकेट, आणि ही आहे रायनॉक्सची पॅन्ट इथं. तसंच मी एक्स्ट्रा ट्यूब कॅरी करणार आहे, 2 ट्यूब. हे जे स्क्रूड्रायव्हर आहे ते टायर खोलण्यासाठी. हे एअर सीट वापरणार आहे मी एक.